स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ काढता येत नाही, हो ना? उद्यापासून आवर्जून करायचं. ठीक आहे. तर काल आपण हिस्ट्री पाहिली, त्याच्यानंतर एक मेडिटेशन होतं, जे क्षमादान मेडिटेशन होतं, बरोबर आहे? ते देखील काल आपण बघितलं होतं. आता काय बघणार आहोत? एकच मिनिट. हे आहेत रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. म्हणजे जसं काल आपण क्षमादान केलं, जे आपण रोजच करणार आहोत इथून पुढं, तसंच आपण काय करणार आहोत इथून पुढं, की हे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स हे आपल्या डेली लाईफमध्ये, डेली रुटीनमध्ये आपल्याला आता इथून पुढं न चुकता ऍड करायचे आहेत. एकच मिनिट. काय आहेत ते 5 प्रिन्सिपल्स? जस्ट फॉर टुडे, म्हणजे फक्त आजचा दिवस. फक्त आजचा दिवस मी काय करणार आहे? आय विल नॉट बी अँग्री. मी रागाला जाणार नाही, मी चिडचिड करणार नाही, बरोबर आहे? आता इथं काय लिहिलेलं आहे, की जस्ट फॉर टुडे म्हणजे फक्त आजचा दिवस, म्हणजे एकच दिवस करून सोडायचं नाहीये. जर मी म्हटलं तुम्हाला की हे जे 5 प्रिन्सिपल्स आहेत रेकीचे, ते तुम्हाला लाईफ टाईम करायचे, हार्ड वाटते थोडंसं, अशक्य वाटते. कोण सर रोज रोज उठून करणार? लक्षात राहतंय नाही राहतंय, होते की नाही? किंवा बघा, बऱ्याच वेळा काय होते, नवीन वर्ष आलं, प्रत्येक जण ठरवतोय काहीतरी काहीतरी करणार, या वर्षी मी हा हा गोष्ट ही गोष्ट घेणार, यावेळी माझं इन्कम असं असणार आहे या वर्षभरात, या वर्षात मी वेट लॉस करणार, या वर्षात मी वेट गेन करणार, बरोबर आहे? या वर्षात मी जिमला जाणार, चांगली बॉडी बनवणार. किती दिवस टिकतो तो? एक आठवडा, 2 आठवडे. त्याच्यानंतर परत काहीतरी कारण आपण शोधायला लागतो. काम असतं हो, खूप काम असतंय, सकाळी उठायचं होत नाही, रात्री यायला उशीर होतोय, रात्री कामावरायला वेळ लागतो, सकाळी जाग येत नाही, हो की नाही? पहाटेची पण धावपळ असते, महिलांना पहाटे पहाटे धावपळ असते. हे खूप सगळे कारण आपल्याकडे तयार असतात. हे ना, म्हणजे मी का नाही करू शकलो या गोष्टी समजावून पॉझिटिव्हली सांगण्यासाठी आपल्याकडे खूप सारे कारण असतात. पण मी जर म्हटलं की मला फक्त आजचाच एक दिवस करायचा, असं रोज करायचंय, फक्त आजचा एक दिवस, तर किती सोपं आहे की नाही? तर जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, म्हणजे मी काय करेन की मी कुठल्याही गोष्टीवर चिडचिड करणार नाही, रागाला जाणार नाही. राग आला मला, काय होतं? माझी एनर्जी बिघडते, बरोबर आहे? माझं हायपर टेन्शन वाढतं, बरोबर आहे? माझं ब्लड प्रेशर वाढतंय. एखाद्या व्यक्तीला शुगर असेल, शुगर स्ट्राईक होते, बरोबर आहे? एखाद्या वर्षीला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर ब्लड प्रेशर वाढतंय. होतात की नाही अशा गोष्टी? मग रेकीचा पहिला प्रिन्सिपल काय आहे, की मी रागाला जाणार नाही, फक्त आजचा दिवस हे तुम्हाला डेली करायचं आहे. ही वाक्य म्हणायची नाही आहेत, आपल्याला डेली लाईफ मध्ये ऍक्टिव्हली त्या गोष्टी करायच्या आहेत. आय विल नॉट वरी, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, मी कुठल्याही गोष्टीची काळजी करणार नाही. म्हणजे असं नाही की बाबा ऑफिसमध्ये गेलोय आणि जाऊ दे मला काळजी नाही, मी काम तुमचं तुम्ही करा, असं नाही, मला काळजी घ्यायची नाही, असं नाही आहे. ज्या नको असलेल्या काळजी आपण करत असतो ना, सपोज आता आपल्या घरी मुलं आहेत, शिक्षणासाठी शिकायला कुठं बाहेर गेलेले असतात, दिवसभर बाहेर पडलेले असतात, जॉबला गेलेले असतात, मुलगा आहे मुलगी आहे, बरोबर आहे, कॉलेजला गेलेले आहे, यायला रोजच्या प्रमाणे थोडासा जरी वेळ झाला, आम्हाला पाऊसच नाही वाटत ना, तर दुसरी पाहिजे ना, दुसरी चॅनल पाठव ना त्याला. नाही एवढं दंगा. माहिती माहिती म्हणून मी तिकडे गेलो ना. ठीक आहे. यायला थोडा उशीर झाला, आपण थोडा वेळ वाट बघतो, यायला 1 तासभर उशीर झाला, फोन करायला लागतो. बाय चान्स जर फोन लागलाच नाही,
काय विचार डोक्यात चालू होतात? काय बरं वाईट झालं नाही ना? कुठं हरवली नाही ना? काही अपघात झाला नाही ना? येतात की नाही असे विचार डोक्यात आपल्या? बरोबर आहे. मग हे जर सतत वारंवार घडायला लागलं तर आज ना उद्या युनिव्हर्स काय म्हणतंय, तथास्तु, आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. म्हणून काय करायचंय की आजचा एक दिवस मला कुठल्याही गोष्टीचं अति काळजी करायची नाही. मला आज ऑफिसमध्ये एक काम दिलेलं आहे, ते मी काळजीपूर्वक करेन. पण जी गोष्टीमुळे माझ्या शरीरामध्ये काही बिघाड निर्माण होतील अशा कुठल्याही प्रकारची काळजी मी इथून पुढं करणार नाहीये. हा रेकीचा दुसरा प्रिन्सिपल आहे. आय विल बी ग्रेटफुल. आता हा टास्क पण तुम्हाला आज रात्री किंवा उद्या दिवसभरात करायचा आहे आणि संध्याकाळी मला सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर ते पेज पाठवायचं आहे, फोटो पाठवा. ठीक आहे. मी का ग्रेटफुल असेल? ग्रेटफुल म्हणजे काय की आपल्याकडे आता जे पण काही आहे त्या गोष्टीचं आभार मानणे म्हणजे काय? ग्रेटफुल. बऱ्यापैकी आपल्या प्रत्येकाला एक सवय असते की आपण आपल्याकडं आहे त्या गोष्टीत कधीच बघत नाही, आपल्याकडे जे नाही त्या गोष्टीसाठी नेहमी दुःख करत असतो. बघा, मी गाडीवरून रस्त्यावरून चालत चाललोय, बरोबर आहे. एखादा टू व्हीलर वाला आला, माझ्या डोक्यात काय विचार असेल? माझ्याकडे जर टू व्हीलर असती तर किती बरं झालं असतं, बरोबर आहे. पण तोच टू व्हीलर वाला चाललाय रस्त्याने आणि एखादा छान असे लक्झुरी कार समोरने गेले, त्याच्या डोक्यात काय येते की माझ्याकडे अशी कार असायला पाहिजे होती, बरोबर आहे. तो कारवाला चाललाय, जाता जाता वरून एक हेलिकॉप्टर गेलंय, तो काय विचार करेल? माझ्याकडे असं हेलिकॉप्टर असतं तर माझा किती वेळ वाचला असता, बरोबर आहे. तर आपल्याला अपेक्षा आयुष्यात काही संपणार नाही आहेत, बरोबर आहे. आणि ह्याच अपेक्षा आपल्या सतत रागून राहतात, सतत रड या गोष्टीमुळे होते. त्यामुळेच आपल्याकडं आज त्या गोष्टी नाही आहेत. का नाही आहेत? कारण त्या गोष्टीमुळे जे काही आपले इमोशन्स असतात ते निगेटिव्ह येतात, बरोबर आहे. त्याचे व्हायब्रेशन्स, त्याचे फिलिंग्स निगेटिव्ह असतात. तेच व्हायब्रेशन्स काय होतात? युनिव्हर्सला जातात. युनिव्हर्स काय म्हणते? अरे तुझ्याकडे ऑलरेडी छान राहायला घर आहे, छान तू एखादी फॅमिली तुझी एन्जॉय करू शकाल इतका पैसा आहे तुमच्याकडे, महिन्यातून एकदा तुम्ही डिनरला बाहेर जात असाल, आठवड्यातून एकदा छान छान घरात डिश काही करत असाल जेवणामध्ये, त्या इतर लोकांना देखील मिळत नाही, जे रस्त्यावर झोपतायत, जे भीक मागून खातायत, बरोबर आहे. आज तुमच्याकडे टू व्हीलर आहे. काही लोक काय म्हणतात, पायपीट करतात. मुंबई सारखे लोक बघा, परवाच एक घटना घडली, लटकत जातात, जीवावरचा म्हणजे जीवावर बेतेल इतका प्रवास, ते डेंजर प्रवास करत असतात, बरोबर आहे. मग काही लोकांकडे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीकडे न बघता आपण काय करत असतो? जे माझ्याकडे नाही त्या गोष्टीबद्दल रडत असतो. तेच फिलिंग्स, तेच व्हायब्रेशन्स युनिव्हर्स जातात आणि मग आपल्याला ती गोष्ट आयुष्यात कधीही मिळत नाही. आता ह्या जर गोष्टी मिळवायच्या असतील तर मला काय केलं पाहिजे? आत्ता माझ्याकडं जे पण काही असेल, जे पण काही असेल त्या गोष्टीचं धन्यवाद युनिव्हर्सला मानलं पाहिजे, देवाला मानलं पाहिजे. मी आज या जगामध्ये जन्माला आलो, माझ्या आई वडिलांमुळं, माझ्या पालकांमुळं मी जन्माला आलो. त्यांच्यामुळे इतकं छान आयुष्य मला जगता आलं, एवढं चांगलं शिक्षण मला घेता आलं, बरोबर आहे. त्या आई वडिलांचं धन्यवाद मानलं पाहिजे. चांगलं शिक्षण आपण केलो, त्या गुरूंचं, त्या शिक्षकांचा आपण आभार मानले पाहिजेत, बरोबर आहे. आज जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी किंवा एक्स्ट्रा क्वालिटी तुमच्यामध्ये आहे, जसं आर्ट असेल, सिंगिंग असेल, पेंटिंग असेल, रायटिंगमध्ये असेल, पॉइटिक माइंड असेल, जी काही तुमच्यामध्ये एखाद्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही आभार मानले पाहिजेत, ग्रेटफुल असलं पाहिजे युनिव्हर्सला. मला जे आता मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी आभार मानलं पाहिजे. आज मी एका छान घरात राहतोय, ऍटलिस्ट माझ्याकडे चार भिंती आहेत, वर एक छप्पर आहे,
जे मला थंडी वाऱ्यापासून, ऊन वारा पावसांपासून मला प्रोटेक्ट करत आहे. इतकं देखील रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांकडे नसतं. मग ह्या गोष्टीचं मला आभार मानले पाहिजेत. या गोष्टीतून काय होणार आहे, तर जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुमचे युनिव्हर्समध्ये पोहोचणार आहेत आणि युनिव्हर्स म्हणणार आहे की अरे वा, हा एवढ्या कमी याच्यात देखील इतका खुश आहे, तर याला अजून जादा देऊया, अजून भरभरून देऊया. देईल का नाही युनिव्हर्स? भरभरून देणार तुम्हाला. म्हणून काय करायचंय की रेकीचा तिसरा प्रिन्सिपल काय असणार आहे तुमचा, की आय विल बी ग्रेटफुल. आजपासून मी प्रत्येक गोष्टीचा, देवाने मला दिलंय, आई वडिलांनी मला जे दिलंय त्या प्रत्येक गोष्टीचा मी आभार मानेन, धन्यवाद मानेन आणि त्या गोष्टीबद्दल मी आनंदी असेल. तर आज तुम्हाला काय करायचे आहेत की अशा 10 गोष्टी लिहून काढायच्या आहेत. अशा 10 गोष्टी लिहून काढायच्या आहेत ज्या तुम्हाला गॉड गिफ्ट, गॉड कडून मिळालेले आहेत, की मी ह्या गोष्टीसाठी मी समाधानी आहे, आनंदी आहे. मी देवाचा आभार मानतो, आई वडिलांचे आभार मानतो, अजून कुणाचे आभार मानायचे, गुरूंचे आभार मानतो. हे सगळे आज तुम्हाला 10 गोष्टी लिहून काढायचे. याने काय होईल, तुम्हाला देखील कळेल की तुमच्याकडे किती काय खजिना भरलेला आहे आणि आपण विनाकारण मला हे नाही, माझ्याकडे ते नाही म्हणून रडत बसतोय. ठीक आहे, तर ही गोष्ट आजचा तुमचा टास्क असेल. 10 गोष्टी तुम्ही लिहून काढायच्यात, मी का देवाचा आभार मानले पाहिजे. ठीक आहे, आणि लिहायचं आहे. उद्या मला ते दाखवायचं प्रत्येकाने वहीमध्ये. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आजचं माझं जे काही काम असेल, आजचा एक दिवस मी खूप प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझं ऑफिसमधले काम असेल, माझं घरचं काम असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल जी मला आजची उद्या ढकलणार नाही. आज जे काही काम मला मिळाले ते खूप प्रामाणिकपणे मी करणार आहे. बिझनेस करत असाल, एखाद्या डीलमध्ये तुम्हाला प्रॉफिटमध्ये आहात, पण अजून जर तुमच्या मनामध्ये असेल की नाही अजून पैसे मिळाले पाहिजेत, तर जितकं मिळते त्यामध्ये समाधानी राहा. प्रामाणिकपणे काय असेल ते कोटेशन्स द्या. प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे. आय विल बी काइंड टू अदर्स. मी इतरांसाठी दयाळू नजरेने बघेन, दया भाव दाखवेन. मगाशीच म्हटलं की आपल्याला छान 4 भिंती आहेत, वर छप्पर आहे, इतरांना ते मिळत देखील नाही आहे. बरोबर आहे. अशा लोकांसाठी तुम्ही दयाभाव दाखवा. जे तुमची महिन्याला सॅलरी येते त्यातले ऍटलिस्ट 100 रुपये कुठेतरी ह्या गरजू लोकांना उपयोगी पडतील अशा ठिकाणी द्या. एखादा भुकेला रस्त्याने दिसलंय तुम्हाला, त्याला देखील एखादा वडापाव देऊ शकताय. अजून काही तुमच्या खिशाला जितकं परवडेल 10, 5, 50 चहा द्या. त्याच्याकडून जे ब्लेसिंग्स येणार आहेत ना, ते तुम्हाला ह्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त उपयोगी पडणार आहेत. कर्मिक बॅलन्स म्हणतो ना, कर्माच्या आपलं बॅलन्स होण्यासाठी आशीर्वाद खूप महत्वाचे असतात. ब्लेसिंग्स जे मनापासून जे आलेला भाव आहे, प्रार्थना आहे तुमच्यासाठी, ती खूप महत्वाची असते आपल्याला. एखादा मुलगा आहे लहान, जो शाळेत खूप हुशार आहे, पण त्याच्या आईबाबांची परिस्थिती नाही आहे, ते त्याला शिकवू शकत नाही आहेत किंवा त्याचा जो शाळेचा खर्च आहे तो उचलू शकत नाही आहेत. त्याला वही द्या, एखादा पेन द्या, त्याच्या बर्थडे वाढदिवसाला काहीतरी स्टेशनरीज द्या. बघा त्याचा जो आनंद येणार आहे ना, ते खूप काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळवून देईल. तर असे येता जाता खूप लोक असतात. काही लोक आता थंडी पावसाचं आहे, त्यांच्यासाठी एखादा रेनकोट द्या. बाहेर कोण बसत असेल असं तुमच्या खिशाला, असं म्हणत नाही की अगदी कॉस्टली सगळ्या गोष्टी. आता माझ्याकडे महिन्याला माझ्याकडे 10,000 रुपये सेव्हिंग राहतात, त्यातले 2-3 हजार रुपये खर्च करा तुम्ही अशा गोष्टी, असं नाहीये. तुमच्या नजरेत जिथं पडेल तिथं तुमच्या खिशात परवडेल किंवा तुम्हाला जितकं वाटेल त्या गोष्टीतून त्यांना मदत होता येईल तेवढी करा. ह्या गोष्टीने तुमच्या लक्षात येईल की ह्या 5 गोष्टी जेव्हा जेव्हा तुम्ही चालू कराल वापरायला, लक्षात येईल की आपल्यामध्ये खूप काही बदल व्हायला लागलेले.
लक्षात आलं? ह्या 5 गोष्टी काय आहेत? कुणाला काही विचारायचं आहे? कुणाला काही विचारायचं आहे? हात वर करा किंवा म्यूट करा, अनम्यूट करा आणि सांगा मला. सर पहिल्या 2 गोष्टींचं परत सांगा ना जरा. ह्यातलं रिपिटेशन करण्यापेक्षा काय आहे, तुम्ही आता व्हिडिओ मिळतोय तर त्याच्यामध्ये समजून घ्या. ह्याच्यात अजून काही म्हणजे बाबा मला हे समजलंच नाही असं काही आहे का? किंवा अजून काही तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत की मी केलेलं आहे बाबा आणि मला खूप छान वाटलंय, यापैकी कुठलीही एखादी गोष्ट असेल, असे एक्सपिरियन्स शेअर करू शकता. बाकीच्यांना देखील ते खूप हेल्पफुल असतात. त्यांना देखील डायरेक्शन मिळते की मला पण केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, हो की नाही? तर अशा तुम्ही शेअर असेल तर तुम्ही बिंदास शेअर करू शकता. इथपर्यंत कळालं? नेक्स्ट टॉपिक बघूया काय आपला, आणि हे डेली करायचं आहे आपण. तर एक एकच क्वेश्चन होता माझा. तर एक प्रश्न होता माझा. हॅलो, एकच आवाज येतोय का सर? काही शेअर करायचंय का? हो, माझा एक प्रश्न होता म्हटलं. बोला की. हा, तुम्ही असं म्हणालात की आपण रोज म्हणजे ज्या म्हणजे कालच्या विषयाच्या टॉपिक दरम्यान माझा प्रश्न होता. तुम्ही म्हणालात अशी नावं आहेत त्यांच्यावर तयार करायची वगैरे. पण समजा ती माणसं रोजच त्याच गोष्टी करत असतील तर आपल्या मनात म्हणजे दयेच्या ऐवजी वेगळं काही येत असेल तर त्याच्यावर उपाय तुमच्याकडे आहे का? उपाय कालच सांगितलाय. ते काहीही करू देत, काहीही करत राहू देत, तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. या व्यक्तीला क्षमादान दे, क्षमादान दे, क्षमादान दे. तुम्ही ओके तेच करत राहायचंय. काय ओके सर. होतंय की तुम्ही जर सतत त्या व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीचा जर विचार करत राहिला तर त्या व्यक्तीच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होतात आणि बर. ते जो विचार करेल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात देखील घडायला होतील पुढे जाऊन. बरोबर आहे ना? कारण बरोबर. कुठलाही व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल का होईना जर काही विचार करत असेल तर त्याचे जे व्हायब्रेशन्स असतील, जे इमोशन्स असतील तेच युनिव्हर्समध्ये जाणार आहेत आणि तेच त्या व्यक्तीपर्यंत देखील पोहोचणार आहेत किंवा काही असेल, हो की नाही? त्यामुळे मला काय करायचंय की ते भले काहीही कुरघोड्या करत राहू देत, काही त्रास देत राहू देत, मला फक्त एकच काम करायचंय की हे ईश्वरा, हे ब्रह्मांड, या व्यक्तीला क्षमादान दे. मी देखील क्षमादान दिलेलं आहे. तो त्याच्या आयुष्यात सुखी राहू दे, मी माझ्या आयुष्यात सुखी राहू दे. थँक्यू सो मच सर. थँक्यू येस, सो मच. बस तेवढंच करायचं आपल्याला. चलो, नेक्स्ट टॉपिक आहे हो ओ पोनो पोनो प्रेयर. नाव थोडंसं अवघड, थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला. हो ओ पोनो पोनो प्रेयर हे आहे डॉक्टर ह्यूलेन. हवाई बेटावर एक आदिवासी, पूर्वीपासूनची एक आदिवासी समाज होता. त्यांची ही प्रेयर आहे किंवा त्यांचं हे एक रिच्युअल म्हणू शकतो आपण. जसं आपल्यात काही रूढी परंपरा आहेत तसं त्यांचं एक रिच्युअल होतं हे की त्या बेटावर जे पण कोणी आजारी पडो किंवा अगदी दुर्धर आजार करत, तिथं इलाज हा प्रकार नाही ना, डॉक्टर वगैरे. आदिवासी लोकांकडे काय असणार आहे? जे जंगलात अवेलेबल आहे तेच ते वापरतात औषध म्हणून, बरोबर आहे? तर जो पण कोणी दुर्धर आजारी पडेल, खूप जास्त सिरियस होईल, तर ते लोक काय करायचे की ही प्रे आहे, ह्या प्रेयरचं अनुष्ठान करायचे. अनुष्ठान म्हणजे काय? जसं मी काल सांगितलं बघा तुम्हाला की कुठलीही गोष्ट जर साध्य करायची असेल, सिद्ध करायची असेल तर 21 दिवसाचं अनुष्ठान हे करावंच लागतं, बरोबर आहे का? तर असंच ते अनुष्ठान काही करायचे. ते एक 4 फ्रेजेस बोलायचे, 4 वाक्य असायची. ती 4 वाक्य ते सतत बोलत राहायचे. जसं आपण मंत्रजाप करतो तसं ते सतत बोलत राहायचे आणि काही दिवसामध्ये ती व्यक्ती अगदी खडखडीत बरी देखील व्हायची.
तर त्याच प्रार्थनेचा हे डॉक्टर ह्युलेन काय करायचे, स्टडी करत होते की नेमकी ही प्रार्थना कशा पद्धतीनं कार्य करते, कशा पद्धतीनं ती एवढ्या सगळ्या गोष्टीतून लोकांना बरं करू शकते, याच्यावर ते खूप स्टडी करत होते, रिसर्च करत होते. आणि मग त्यांच्या समोर एक अशी गोष्ट आली किंवा असं एक प्रपोजल आलं की हुवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं सरकारी, आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे सायको क्रिमिनल्स म्हणतात, म्हणजे जे मेंटल डिस्टर्ब होते क्रिमिनल्स, जे खूप पॅनिक अटॅक्स वगैरे करायचे, अचानक हल्ले वगैरे करायचे तिथल्या स्टाफवर, डॉक्टर्सवर. तर काही वेळानं असं व्हायला लागलं की तिथं कोणी त्या उपचारासाठी तयार होईना. मग डॉक्टर ह्युलेनकडं त्या डॉक्टरांची टीम आली. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं एक वॉर्ड आहे ज्याच्यामध्ये खूप क्रुएल आणि खूप क्रूर अशी लोक आहेत जे हल्ले करतात अचानकपणे सगळ्या गोष्टी. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकता का? कारण हे एक सायकोलॉजिस्ट म्हणून देखील काम करायचे. त्यांनी इथं म्हटले की हा चलो, म्हणजे ह्या गोष्टीवर आपण ही प्रार्थना किती उपयोगी पडते हे बघू शकतो. आणि त्यांनी होकार दिला. आता हो ओ पोनो पोनो प्रेयर म्हणजे काय? तर स्वतःची जबाबदारी किंवा कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारणे. म्हणजे सपोज आता तुम्हीच विचारलं ना की काही लोक जे आहेत ते सतत त्रास देतात, बरोबर आहे, सतत त्रास देतात. पण या गोष्टीला कुठेतरी आपण पण देखील जबाबदार असतो, हो की नाही? सपोज म्हणजे एक उदाहरण देतो की मी पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतोय, ठीक आहे, आणि काही दिवसानंतर आमचा बिझनेस खूप छान झाला, खूप ग्रोथ झाली त्याच्यामध्ये, आणि अचानक पार्टनरने दागा दिला, व्यवहार सगळे खराब केले किंवा म्हणतात ना की गैरव्यवहार केले. मग ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला दोष देऊन काही उपयोग होणार आहे का? नाहीये. कारण पहिला निर्णय कोणाचा होता? माझा होता की त्याच्यासोबत पार्टनरशिप करायची. दुसरा निर्णय कोणाचा होता की ब्लाइंड फेथ ठेवायचा त्याच्यावर, तो हिशोब मी बघितला नाही, मी काही केलेलं नाहीये, तो म्हणेल तसं मी ऐकत गेलो. यामध्ये चूक कोणाची होती? माझी होती. मग ही जबाबदारी मी स्वीकारली का? नाही स्वीकारली. मी काय केलं की त्यानं असं केलं, त्यानं मला लुबाडलं, त्यानं मला फसवलं, त्यानं मला त्रास दिला, बरोबर आहे. असंच कुठलेही गोष्टी बघा तुम्ही, आज तुमचं एखाद्याबद्दल भांडण जर झालं असेल तर त्या गोष्टीला थोडंफार तर आपण कारणीभूत असूच. मग ही जर जबाबदारी आपण स्वीकारली तर आयुष्यातले खूप सगळ्या गोष्टी फक्त ह्या प्रार्थनेने बरे व्हायला सुरुवात होतात. अगदी जर म्हटलं कर्माचे आज आपण जे काही गोष्टी भोगत आहोत ते फक्त एका कर्माचा भाग आहे. हे मी काल देखील सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा द्वेष केलं तर आपण काय होतं, ते आपल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस राहतात. चक्र, आत्मा, आत्मा हा तोच राहणार आहे. माझं शरीर फक्त पुढच्या जन्मी बदलणार आहे. ती एनर्जी परत त्या एखाद्या आत्म्याबद्दल राहिलेली आहे, तोच येऊन पुन्हा आपल्याला त्रास देणार आहे, बरोबर आहे. हे काय कर्मच झाले आपले. कर्माचंच बद्दल जर सांगायचं म्हटलं तर काय की महाभारत सगळ्यांनी बघितलेलं एक गोष्ट सांगतो. एकच मिनिट, इसको पण निकाल देते. ओके, गोष्ट ऐकायला आवडेल. चलो, तर महाभारत सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामह होते, त्यांचा मृत्यू कसा झाला? खूप पान त्यांच्या शरीरातून आरपार झाले होते आणि ते त्याच्यावरच झोपले होते. कित्येक दिवस असे ते त्या अवस्थेमध्ये होते आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. हे तर सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. महाभारतात बघितलं असं तुम्ही, युद्धा स्टोरी वगैरे किंवा एपिसोड आता पण महाभारत येतो त्याच्यामध्ये सगळं एकच आहे, म्हणजे स्टोरी काही चेंज होणार नाहीये. तर त्यांचा मृत्यू अशा पद्धतीने झाला होता. मरता मरता त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की हे भगवान,
मी तर आयुष्यात कुणाचाच वाईट विचार केला नाही, कुणाचं वाईट केलं नाही, वाईट चिंतलं नाही. मग माझी अवस्था अशी का झाली? तर त्यांनी म्हटले की ते कर्माचा भाग असेल, कर्मामुळं काहीतरी ही गोष्ट तुम्हाला भोगावी लागली. तर ते म्हणते मग असं कुठलं कर्म आहे मी, इतकी वाईट अवस्था माझी आत्ताशी? ते म्हणाले की ठीक आहे, चलो आपण बघूया. त्यांनी मेडिटेशन्स अवस्थेत घेऊन त्यांना 1 जन्म, 2 जन्म, 3 जन्म, 5 जन्म, 10 जन्म असं करत 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 54व्या जन्मी नेलं. 54व्या जन्मामध्ये त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की ते जे भीष्म पितामह होते तरुण अवस्थेत धनुर्विद्या शिकायला चालले होते आणि चालता जाता वाटेत एक सरडा आला होता. तो सरडा त्यांनी काय केला होता की बाणांच्या टोकाने असा उचलून फेकला होता आणि ते निघून गेले. पण तो सरडा काट्याच्या झुडपामध्ये गेला होता आणि त्याच्या शरीरामधून सगळे काटे बाहेर पडले आणि तो तिथं मेला होता. मग त्यांना बोध झाला की माझं 54व्या जन्माच्या आधीच कर्म मी ह्या जन्मात फेडलं. त्याचा जसा मृत्यू होता तसा माझा मृत्यू आत्ता झाला. बरोबर आहे? हे आहेत कर्म आपले. कर्मों का सारा खेल है. कर्मों का सारा खेल है जो लौट कर तो आएगा. म्हणतात ना कर्माबद्दल, कर्माचा सगळा खेळ आहे जो परत येणार आहे आपल्याकडे, जो लौट के फिर आएगा. जो आज तुम्हें रुलाया है, जो आज तुम्हें रुलाएगा उसे कल कोई और रुलाएगा. म्हणजेच काय की कर्म हे फेडावेच लागतात आपल्याला, ह्या जन्मात नाही तर पुढच्या कुठल्या ना कुठल्या जन्मात आपल्याला मागचे कर्म फेडावे लागणार आहेत. मग असंच नाही, आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी झाल्या तर आपण क्रेडिट कोणाला देतो का? नाही देत. वाईट गोष्टी झाल्यावर मग आपण देवाला चालू होतं मग सगळं, असं का केलंस रे बाबा, मी तर असं केलं नाही, मी तर तसं केलं नाही, मी जर सगळ्याचं चांगलं केलंय. बरोबर आहे. पण मागच्या काही जन्मामध्ये जर तुम्ही जाऊन बघितला तर तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर नक्की सापडेल. आता चांगली कर्म म्हणजे कशी असतात त्याचं पण एक उदाहरण आहे. ही देखील गोष्ट सांगेन, आवडेल. एक शेतकरी असतो. शेतकऱ्याचं शेतात त्यानं सफरचंद लावलेले असतात. ह्या वर्षीचे सफरचंद खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी झालेले असतात. मग ह्याचं क्रेडिट काय करायचं? तर ह्याचं क्रेडिट आपण कोणाला तर दिलं पाहिजे. तर ते काय करायचे, एका मठामध्ये जायचे. तर मठामध्ये जो दरवाजा उघडणारे जे साधू होते तेच नेहमी दरवाजा उघडायचे आणि त्यांच्याशी त्यांचं खूप जास्त ओळख होती. सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करायच्या. ते देखील काही ना काहीतरी त्याला उपाय सांगायचे आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायच्या. त्यांनी काय केले की ह्याचं श्रेय आपण काय करूया, ते साधूंना देऊया. म्हणून त्यांनी काय केलं की ती पेटी अशी आहे अशी त्यांच्याकडे गेले आणि दरवाजा उघडला. शेतकऱ्याने सांगितलं की ही जी पहिली पेटी आहे खूप छान, आणि असे ह्या वर्षी पहिल्यांदाच असं झालं की खूप छान सफरचंद आलेले आहेत आणि मला असंच वाटलं की तुम्हालाच हे पहिलं दिलं पाहिजे, कारण मला तुम्ही खूप आयुष्यात मदत केलेली आहे. तर ते म्हणाले, अरे मित्रा, मी ह्या गोष्टीसाठी मी नाही आहे, म्हणजे पात्र नाही आहे. तू ही गोष्ट किंवा तू हे जे सफरचंदाची पेटी आहे ती माझ्या गुरूंना दिली पाहिजेस. तर तो शेतकरी म्हणाला की तुमच्या गुरूंना तर मी खूप जास्त ओळखत नाहीये, कारण जितक्या वेळा मी आलोय तेवढा तुम्हाशीच जास्त बोललेलं आहे. तुम्हीच मला काही गोष्टी सांगितल्या, तुम्हीच मला अडचणीतून बाहेर काढलं. त्यामुळं मला असं वाटतं की हे तुमच्यासाठी आहे. त्यानं तिथं पेटी ठेवली, नमस्कार केला आणि निघून गेलो. त्या साधूला वाटलं की आपण तर ह्या गोष्टीसाठी पात्र नाही आहोत, ह्या गोष्टीसाठी माझे गुरुच पात्र आहेत. म्हणून त्यांनी काय केलं की ही पेटी गुरूंना दिली आणि म्हटली की हे तुम्हाला समर्पक. एका व्यक्तीने मला दिले होते पण मी या गोष्टीसाठी योग्य नाही, हे तुमच्या चरणी अर्पण करतो. आता त्या देखील गुरूंनी म्हटलं की अरे म्हणजे मी तर ह्या गोष्टीसाठी पात्र नाही आहे. बरोबर आहे, मी तर माझे कर्म करत राहायला लागलोय आणि ही गोष्ट प्रभूच्या कृपेने आलेली आहे. तर मी घेण्यापेक्षा त्याला ऍक्च्युअल ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीलाच ही दिली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की तिथंच आश्रमामध्ये एक वयस्कर व्यक्ती होते जे आजारी असायचे
आणि ते सेवा जमेल तशी करायचे. तर त्यांनी काय केलं की ही त्यांना उपयोगी पडेल म्हणून ती पेटी त्यांना दिली आणि म्हणाले की प्रभूच्या कृपेने हे तुमच्यासाठी आलेलं आहे, तुम्ही याचा आस्वाद घ्या. तर त्याने उघडून बघितली पेटी. खरंच खूप छान असे सफरचंद होते. ते म्हणाले की मी तर या गोष्टीसाठी पात्र नाही आहे. मी या गोष्टीसाठी पात्र नाही आहे, कारण मी तर सेवा करून घेत आहे सगळ्यांची. आणि माझ्या सेवेसाठी जो साधक त्यांनी आश्रमाने दिला होता, तो यांची काळजी घ्यायचा, त्यांचं जेवण खाणं बघायचा, काय हवाय नको, दवा पाणी सगळ्या गोष्टी तो बघायचा. त्यांच्या डोक्यात आले की आपण ह्या गोष्टीसाठी तो साधक पात्र आहे. म्हणून त्यांनी काय केलं की ती पेटी त्याच्याकडे दिली आणि सांगितलं की प्रभूच्या आशीर्वादाने हे तुझ्यासाठी आलेलं आहे. तर पुन्हा तो साधक म्हणाला की ह्या गोष्टी मी तर काय करणार आहे ठेवून. तर ह्या गोष्टींचे ही गोष्टी खाल्ल्यानंतर ताकद वगैरे येणार आहे. तर ही गोष्ट कोणाला पाहिजे? तरुण लोकांना पाहिजे. तर तिथंच एक नवीन एक मुलगा आला होता, तरुण मुलगा. तो साधना करत होता, सेवा करत होता. तर त्यांनी विचार केला की ह्या मुलाला ह्याची म्हणजे ताकद उपयोगी पडेल आणि ते आपण त्या व्यक्तीला देऊया. म्हणून ती पेटी त्यांनी त्यांना दिली. ठीक आहे. मग ते तर म्हणाले की मी तर आत्ता आलेलो आहे, मी कोणाचं कामाला देखील नाही आहे, मी माझंच सगळं स्वार्थ बघतो इथं. म्हणजे मी माझ्याच साधनेतली नाही, माझ्याच सेवेतली नाही. बरोबर आहे. तर मी हे कसं म्हणेन की हे म्हणजे देवानं माझ्यासाठी दिले हे मी असं कसं मान्य करेन. तर त्यांनी विचार केला की आश्रमात सगळ्यात पहिला आत येताना कुणाचं दर्शन होतंय, तर ते त्या व्यक्तीला गेलं पाहिजे. म्हणून त्या व्यक्तीने काय केलं की त्या साधकांना, त्या साधूंना, ज्या साधूंना शेतकऱ्यांनाच ते दिलं होतं, त्यांच्यापाशी आणून ती पेटी ठेवली आणि म्हटले की याच्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि हे तुमच्यासाठी देवाने दिलेलं आहे. तेव्हा त्या साधूला लक्षात आलं की देवानं जे दिलेलं आहे ते ऍक्च्युली आपल्यासाठीच आलेलं होतं. भले आपण ते टाळलं पण ते फिरून पुन्हा आपल्याकडेच आलं. तर आपली चांगली कर्म देखील आपल्याला माहीत नसतात आणि ती अशी फिरून पुन्हा आपल्याकडे देखील येत असतात. दोन्ही गोष्टी आहेत, वाईट असो किंवा चांगली गोष्ट असो, ही आपल्याला आज ना उद्या कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये आपल्याकडे परत फिरून येणार आहे. त्यासाठी म्हटलं जातं की कर्म चांगले असले पाहिजेत. कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणासाठी वाईट करायचं नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. जितकं चांगलं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वागता येईल तितकं चांगलं वागायचं आहे. जितकं मदत करता येईल एखाद्याला, त्या व्यक्तीला मदत करायची आहे. आज ना उद्या आपल्यालाच ते परत त्याच स्वरूपात ते भले त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आपल्याला मिळेल. अपेक्षा करायची नाही आहे. बस एवढंच गोष्ट आहे. मी एखाद्याला मदत करतोय की चला बाबा माझे कर्म चांगले व्हायला लागलेत. चुकीचं आहे. अपेक्षा न करता ज्या गोष्टी कराल त्याच्यामध्ये 100% ते तुम्हाला फळ मिळणार आहे. ते तुमच्या आयुष्यात कुठं ना कुठं परत 10 पटीनं 1000 पटीनं परत येणार आहे चांगलं होऊन. त्यामुळं कर्म हे चांगले असले पाहिजेत आपले. ठीक आहे. पण आत्तापर्यंत आपल्या लाईफमध्ये आता खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत चालू सध्या. बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये असणार आहेत काही ना काहीतरी ज्याचे उपाय सापडत नाहीयेत. हे काय आहे? कर्म आहेत. आता मला हे कर्म आत्ताचे मला घालवायचे आहेत. मी कसं घालवणार आहे? त्याच्यासाठी एक डिलीट बटन आहे. ते बटन क्लिक केलं की माझे सगळे कर्म गायब होणार आहेत. हळूहळू, हळूहळू जसं कर्माची तीव्रता असेल तसं ते हळूहळू हळू सगळं निघून जाणार आहे. ठीक आहे. तर ते कसं जाणार आहे बघूया आपण. एकच मिनिट मी पुन्हा स्लाइड ऑन करतो. डॉक्टर ह्युलेन यांनी काय केलं तर ते जे हॉस्पिटल होतं जिथे खूप सारे क्रिमिनल्स होते, जे खूप
लोकांवर अटॅक करायचे, डॉक्टरांवर अटॅक करायचे, त्यामुळे ते वार्ड बंद, म्हणजे जवळपास तिथं कोणी फिरकायचं बंद झालं होतं, त्यांच्यावर ट्रीटमेंट व्हायचे बंद झालं होतं. तर ते काय केले की डॉक्टर ह्युलेन यांच्याकडे ते ती गोष्ट घेऊन आले. त्यांनी सांगितले, रिक्वेस्ट केली की याच्यावर तुम्ही काय करू शकता का सायकोलॉजिकली. तर त्यांनी काय केलं की डॉक्टर ह्युलेन यांनी विचार केला की ही हो ओ पोनो पोनो प्रेयर आपण ह्या गोष्टीसाठी वापरून बघूयात काय फरक पडतो. तर त्यांनी काय केलं की त्यांनी आज त्या कैद्यांची जी पण काही अवस्था झालेली आहे, तर त्याची जबाबदारी स्वतः पहिल्यांदा स्वीकारली की भले ते जे काही 5-50 कैदी होते, ते आज जो काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा ती ज्या काही गोष्टी आज फेस करत आहे, स्ट्रगल व्हॉट एव्हर, तर ते फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. ह्या गोष्टीचा त्यांनी पहिला स्वीकार केला आणि त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या प्रत्येकाची फाईल जी आहे, रेकॉर्ड जे आहे, ते मला आणून द्या. त्यांनी त्याच्यावर स्टडी केला. ते रोज काय करायचे, तर ते एकदा देखील त्या पेशंट्सना भेटले नाहीत किंवा त्या हॉस्पिटलमध्ये गेले नाहीत. ते रोज काय करायचे, ती फाईल ओपन करायचे, त्या पेशंटकडे बघायचं आणि हे 4 वाक्य ते बोलायचे. काय बोलायचे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी कशासाठी? की आज जे पण काही घडलं असेल, ज्या गोष्टीसाठी मी रडत आहे, ज्या गोष्टीसाठी मी फेस करत आहे, स्ट्रगल करत आहे, त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून चुकून घडलेल्या आहेत किंवा माझ्या हातून घडलेल्या आहेत. म्हणजेच काय केलं की मी माझी चूक स्वीकार केलेली आहे किंवा मी जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्या गोष्टीची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. त्यासाठी मी आय एम सॉरी, माझ्याकडून जी चूक झाली त्याच्यासाठी मला क्षमा कर, प्लीज फॉरगिव्ह मी, मला कृपा करून त्या गोष्टीसाठी क्षमा कर, थँक यू. थँक्यू कशाबद्दल? तर तू मला क्षमा केलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. असं कन्सिडर करून जायचं की देवानं किंवा युनिव्हर्सनं आपल्याला क्षमादान दिलेलं आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत, थँक्यू म्हणणार आहेत आणि लव्ह यू. हे 4 शब्द आपल्याला काय करायचे आहेत इथून पुढं. ज्यांना ज्यांना वाटतंय की मी आज जे पण काही भोगत आहे, जे आजार आहेत माझे, ठीक आहे, जे काही माझ्या घरामध्ये घडत आहे, काही लोकांचे रिलेशन्स इश्यूज असतील, घरामध्ये एकमेकांसोबत बोलणं नाही आहे, सतत भांडणं आहेत, एकमेकांमध्ये ओढ नाही, अशापर्यंत नाते आलेले आहेत आणि कसं तर जगतोय आपण त्यांच्यासोबत. अशा अशी गोष्ट पण आपल्याला असू शकते. ही गोष्टी देखील आपण हील करू शकतो. पैशाचे इश्यूज आहेत आपल्याकडे, खूप कष्ट करतो, हार्डवर्क करतो, कष्टाच्या मानाने आपल्याकडे पैसा येत नाही आहे, त्या गोष्टीमध्ये देखील तुम्ही वापरू शकता. आजार आहेत, खूप उपाय झाले, पण आजारातून काय बाहेर पडता येत नाहीये. ह्या गोष्टीसाठी तुम्ही ही प्रयोग वापरू शकता. अजून आयुष्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत, जे तुमचे पाठीमागचे कर्म ह्या जन्मात भले आपल्याकडून चुकून जाणून-बुजून काही गोष्टी घडल्या असतील, तर त्या गोष्टी देखील हील करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी आपल्याला हे 4 शब्द वापरायचे आहेत. याच्यातून तुम्हाला इतके फास्ट रिझल्ट्स मिळतील की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. एकदा ते 4 शब्द रिपीट करा ना सर प्लीज. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, लव्ह यू. ठीक आहे. हे 4 शब्द आपल्याला कसे म्हणायचे ते देखील मी तुम्हाला सांगतो. चला, मांडी घालून बसायचंय पुन्हा कालच्या सारखं. कुणाला टेकायचं वाटत असेल तर टेकू शकता भिंतीला. खांदे ढिले सोडायचे, खूप ताणून बसायचं नाही, पाठीचा कणा ताठ पाहिजे फक्त इतकंच आहे. पण अगदी ताणून बसायचं नाही, पाठ दुखायला लागेल इतकं. खांदे ढिले सोडा, शरीर ढिल्लं राहू दे. ठीक आहे. ध्यान मुद्रा करा, कशी मुद्रा ठेवा तुमची, हात उपरले ठेवला तरी चालतात. ठीक आहे. आता डोळे बंद करायचे, श्वास कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे आणि तो श्वास तुम्ही डेली जर वापरायला लागला, तशा पद्धतीने घ्यायला लागला, तर
जे छोटे मोठे आजार आहेत ते तर सगळ्यात पहिला निघून जातील शरीरामधून. का? तर शरीरामध्ये आज आपण जर 1 चमचा पाणी पितोय, त्याने माझी तहान भागणार आहे का? खूप तहान लागल्या मला, 1 चमचा मी पाणी पिलं, मला तहान भागणार आहे का? नाहीये. मी 1 ग्लासभर पाणी पिलं तर मला समाधान वाटेल? बरोबर आहे, माझी तहान पूर्णपणे भागून जाईल. हेच काम श्वास करतो. आपण काय करतो, छातीमध्ये श्वास घेतो इतकाच, तो लगेच बाहेर पण पडतो. श्वासच ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळं आपण सगळ्या गोष्टी जी म्हणतो ना, ब्रह्मांडातून जी एनर्जी घ्यायला लागलोय ती हीच आहे ना. ऑक्सिजन काय आहे? एनर्जीच आहे एक. तर ती एनर्जी आपल्याला शरीरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचली पाहिजे. त्याच्यातून ब्लॉकेजेस काय आहेत ते निघत जातात, आजार बाहेर पडत असतात. पण आपण काय करतो, मिनिटात जवळपास नाही म्हटलं तर 100-150 वेळा श्वास घेतो. पण आपल्याला काय करता, इथून पुढे सवय लागली पाहिजे श्वासावर ऑब्झर्वेशन करायचं. बसला, कधी पण बसला, झोपला तर तुमचं पोट हल्लं पाहिजे श्वास वर खाली होताना, छाती नाही, पोट हल्लं पाहिजे. लहान बाळ झोपल्यानंतर बघा कसं असतंय, पोट हलत असतं त्याचं, किती एनर्जेटिक असतं, किती फ्रेश असतं. बघितल्यानंतर त्याला सगळं टेन्शन निघून जातं आपलं, जाते की नाही? तर हे त्याच्यामुळंच असतं की ब्रीदिंग आपण काय केलं पाहिजे, अगदी पोटापर्यंत आतमध्ये बेंबीच्या देठापर्यंत घेतलं पाहिजे. ठीक आहे, तर ब्रीदिंग आता आपल्याला अगदी तसंच करायचंय. चला, श्वास आत घ्या, रोखून धरा, सोडा. श्वास आत घ्या, पोट बाहेर आलं पाहिजे श्वास आत घेताना. श्वास रोखून धरायचा आहे, सोडताना पोट आत गेलं पाहिजे. श्वास आत घ्या, रोखून धरा, सोडून द्या. श्वास आत घ्या, रोखून धरा, सोडून द्या. आता काय करायचं, हे 4 वाक्य श्वासासोबत म्हणायचे. श्वास आत घेतला, आय एम सॉरी. श्वास सोडताना, प्लीज फॉरगिव्ह मी. श्वास आत घेताना, थँक यू. श्वास सोडला, लव यू. श्वास आत घेतला, आय एम सॉरी. श्वास सोडला, प्लीज फॉरगिव्ह मी. श्वास आत घेतला, थँक यू. श्वास सोडला, लव यू. श्वास आत घेतला, आय एम सॉरी. श्वास सोडला, प्लीज फॉरगिव्ह मी. श्वास आत घेतला, थँक यू. श्वास सोडला, लव यू. हे तुम्हाला जितका वेळा करता येईल दिवसभरात करू शकता. कॉन्शियसली करू शकता, मेडिटेशन स्टेटमध्ये जाऊन करू शकता. तुम्ही एखादा स्वयंपाक करताय घरामध्ये, ब्रीदिंग सोबत करू शकता. ब्रीदिंग सोबत नाही जमलं तर शब्द जसे आहेत तसे म्हणू शकता. मंत्र, पूजापाठ झाला तुमचा, मंत्र 108 वेळा जसं म्हणताय तसं देखील म्हणू शकता. दिवसभरात जसं आठवेल तसं म्हणू शकता. रात्री झोपताना झोपेत जाऊपर्यंत ते म्हणू शकता. सकाळी उठल्या उठल्या बेडवर बसलेलं आहे, 5 मिनिटं मांडी घालून बसायचंय, डोळे बंद करायचे, अल्फा स्टेट माइंड मध्ये असतो आपण. बेस्ट ती वेळ असते, पहिले 5 मिनिटं जाग आल्या आल्या सकाळची. दुपारची नव्हे बरं का, नाही दुपारी उठून बसल्यावर परत म्हणाल की अल्फा स्टेट मध्ये असतो, नाही. रात्रीची जी वेळ असते, रात्री जेव्हा आपण झोपतो आणि ज्या वेळेस सकाळी जाग येते, ते पहिले 5 मिनिटं आपण जे काही इच्छा असेल, जे काही व्हिज्युअलाइज करेल, जे काही बोलेल, ते गोष्टी आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळे ते देखील 5 मिनिटं तुम्ही वापरू शकता. हो ओ पोनो पोनो प्रे. लक्षात आलंय इथपर्यंत? कोणाला काही समजलंच नाही असं काही आहे का? बोलू शकताय. कोणाला समजलंच नाही असं कोणी आहे का? अनम्यूट करून बोला.
प्रश्न पडत नाहीयेत का कोणाला? ऍफर्मेशन्स म्हणजे काय? ऍफर्मेशन्स किती लोकांना माहिती आहे इथं असणार आहे? अनम्यूट करून बोलू शकता. कोणाला माहिती नाहीये? चला, ऍफर्मेशन्स म्हणजे एक पॉझिटिव्ह सूचना ज्या आपण सतत बोलत असतो त्याच गोष्टी आपल्याला, किंवा त्या सूचना, जसं की मी खूप धनवान आहे, मी मनी मॅग्नेट आहे, बरोबर आहे. ह्या काही आहेत, ह्या पॉझिटिव्ह सूचना आहेत. मी खूप आनंदी आहे, मी हेल्दी आहे, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह सूचना आहेत, ऍफर्मेशन्स आहेत. ह्याच गोष्टी काय करत असतो, आपल्याला आपल्याला जी काही आपल्या आयुष्यामध्ये हवी असणारी गोष्ट पॉझिटिव्ह वे मध्ये सतत बोलत राहतो. जसं आता मी होपोनोपोनो केली तसंच सतत बोलत राहत असतो मेडिटेशन मध्ये जाऊन, आणि मग ती गोष्ट काय होते, आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देऊन आपल्या युनिव्हर्स पर्यंत ही गोष्ट पोहोचत असते. युनिव्हर्स मधून त्या गोष्टी आपल्याला अप्रुव्हल जसं येतं की नाही एखाद्या गोष्टीचं, तसं ते आपल्याकडे येत असतं. जसं मी म्हटलं की मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे, हे जर तुम्ही सतत बोलायला लागला तर काय होईल बघा, लगेच आनंद व्हायला लागेल. बरोबर आहे. याला मॅनिफेस्टेशन देखील म्हणतात, की अट्रॅक्ट करणे, ब्रह्मांडाकडून तुम्हाला जे हवं आहे ती गोष्ट मागून घेणे ब्रह्मांडाकडून. ब्रह्मांडामध्ये मुबलक पैसा पडून आहे, मुबलक सगळ्या गोष्टी पडून आहेत तुमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी, फक्त तुम्ही मागण्यासाठी कमी पडत आहात. तर हे ऍफर्मेशन्स म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह, जितकं आपण पॉझिटिव्ह वाक्य बोलत राहू तितकं आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिळत राहणार नाही. जसं की मी कधीच आजारी पडत नाही. कोण सांगेल हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? आता प्रत्येकाने सांगायला लागेल. कोण बोलते बघूया. आणि नाही, चला प्रत्येकाने सांगायचं आहे. अनम्यूट करा स्वतःच, सांगा मला. मी कधीच आजारी पडत पॉझिटिव्ह. नाही. हा, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. अजून कोण? सगळ्यांना वाटतं हे पॉझिटिव्ह आहे. हो. मी निगेटिव्ह आहे, म्हणतोय, निगेटिव्ह. येस, व्हेरी गुड. मी म्हणतोय हे वाक्य निगेटिव्ह आहे, कारण मी कधीच आजारी पडत नाही. याच्यामध्ये काय आहे? पहिला शब्द आहे नकार. नकारात्मक कुठली गोष्ट आहे? आजार. आता आजार बर. हा म्हटल्यानंतर आपल्यामध्ये काय फिलिंग्स येतात? निगेटिव्ह फिलिंग्स येतात, व्हायब्रेशन्स निगेटिव्ह येतात, बरोबर आहे. नाही हा तर पहिल्यापासूनच नकारात्मक शब्द आहे. तर आपल्या अफर्मेशन मध्ये नाही, नको, नसेल, ह्या गोष्टी किंवा हे शब्द वापरायचे नसतात. त्यात मी आरोग्यपूर्ण आहे, किंवा मी हेल्दी आहे, मी आरोग्याने भरपूर आहे, बरोबर आहे. अशा गोष्टी आपण वापरू शकतो. मी आरोग्यपूर्ण आहे, ही झाली पॉझिटिव्ह. मी कधीच आजारी पडत नाही, हे झालं निगेटिव्ह. मी खूप शांत आहे, हे आहे पॉझिटिव्ह. मला राग कधीच येत नाही, ही आहे निगेटिव्ह. ठीक आहे. तर शब्द बघायचे तुम्ही, शब्द किती महत्वाचे असतात याच्यासाठी पण एक गोष्ट आहे, सांगू? हो. हो म्हणाल तर सांगूया. एक राजा असतोय. राजा राजाला एकदा स्वप्न पडते रात्री, की त्याचे सगळे दात पडून गेलेत आणि एकच दात त्याचा शिल्लक राहिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा खूप टेन्शन मध्ये येतो, आणि तो सगळ्या विद्वानांना बोलवतो, पण कुणालाच या गोष्टी सांगायचं बोध होत नाही की नेमकं काय आहे हे. एक माणूस उठतो,
एक विद्वान उठतो आणि सांगतो की राजा, तुमचे सगळे आप्तेष्ट जवळची लोक आहेत ती मरणार आहेत आणि शेवटी तुम्ही राहणार आहेत. राजाला खूप राग येतो. राजा म्हणतो, शिपाई ह्याला पकडा आणि कोठडीत टाकून द्या. तो म्हणतो, अरे मी चांगलंच सांगितलं आणि मला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला लागले, काल कोठडीत न्यायला लागले. ठीक आहे, जाऊ दे. मग दुसरं कोण तयार होत नाही. मग एक मुलगा उठतो, तिथं तरुण असतो. तो म्हणतोय, राजा मी सांगू का या गोष्टीचा अर्थ काय आहे? चालेल, सांगा. तो म्हणतोय की ह्या स्वप्नावरून असा बोध होतोय की तुम्ही दीर्घायुषी आहात आणि तुमच्या इतर लोकांपेक्षा तुम्हाला खूप जास्त आयुष्य आहे. बरोबर आहे. राजा खूप खुश होतो. राजा म्हणतो, याला रत्न द्या, सोने जडीत द्या, सोन्यानं मडवायला. आणि तो भरभरून सोनं घेऊन निघून जातो. जाताना त्या कोठडीपासून तो जात असतो आणि तो माणूस म्हणतो, म्हणजे ज्याला कैदी बनवलेलं असतं, तो म्हणतो, अरे मी पण हेच सांगितलं होतं त्याला. तो म्हणतो, तू सांगण्याची तुझं जे म्हणणं होतं ते तर योग्यच होतं, पण म्हणण्याची जी मांडण्याची पद्धत होती ती फार चुकीची होती. मी पण तेच सांगितलंय, पण त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं मी आज सोन्यानं भरून चाललेलो आहे आणि तू तुझ्या काल कोठडीत आहेस. शब्द खूप महत्वाचे असतात आणि आपण ब्रह्मांडाकडून भरभरून आत्ता पण मिळवलेलं आहे. बरोबर आहे. तुमच्यापैकी बरेच लोकांना भरपूर आजार दिलेत की नाही ते ब्रह्मांडाने. का? कोणाचा जरी पाहुण्यांचा फोन आला, या की 2 दिवस आमच्याकडे, लगेच चालू होतात, नाही रे तब्येत नाही बरोबर, तिकडचं हवामान नाही मानवत, पाणी नाही पचत, तब्येत सतत बिघडलेली आहे, गुडघे दुखायला लागलेत माझे. बरोबर आहे. अंग दुखतंय, जॉईंट दुखायला लागलेत. मग हे काय केले तुम्ही? मॅनिफेस्ट केले. ब्रह्मांडाने जे हवंय तुम्हाला दिलेलं आहे. दिलेलं आहे की नाही? तुम्ही सतत म्हणता मी आजार आहे, मी आजार आहे, माझी तब्येतच बरी नसते. सध्या सध्या काय दिलं मग? आजारीच. तुम्ही चालू देखील शकणार नाही काही दिवसानंतर, इतके तिने गुडघे रात्री दुखतात तुम्हाला ते. दिली होती. होय की नाही? रात्री काम म्हणजे केलं आपण मी जे म्हणलं हवंय ते होतं अट्रॅक्ट करू शकतो, बंद केलं. पण मग मला आपल्याला माहिती स्वतःला नाही नेमकं आपल्याला भाग काय बोला अट्रॅक्ट की करायचंय, त्यांच्याकडून ब्रह्मांडाकडून काय काम मागायचंय. करावं म्हणून. काय तुमची कामं हवीत. ब्लॉक करा, ब्लॉकिंग म्यूट करा, मनी म्यूट ब्लॉकिंग करा, केली. म्यूट करा. चेक करायचं आपलं सतत, कोण आहे अनम्यूट, म्यूट. ठीक आहे. तर ब्रह्मांडाकडून आपल्याला काय मागायचंय हे खूप महत्वाचं आहे. मी आज जे काही शब्द बोलेल हे कशा पद्धतीने काम करतंय, अफर्मेशन्स, हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. जसं की मी एखादी गोष्ट म्हटलं की मी खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे, याच्यातून काय होतं की माझे फिलिंग्स पॉझिटिव्ह व्हायला लागतात. बरोबर आहे. आनंदी असतो, कुणाला नाही आवडत. मी खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे, ह्याच्यातून काय होतात, माझे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट व्हायला लागतात, पॉझिटिव्ह फिलिंग्स व्हायला लागतात. ब्रह्मांडाला शब्द माहीत नाही आहेत. ब्रह्मांड काय करतं, आपल्या बॉडीमध्ये फिलिंग्स काय निर्माण होतात त्या शब्दामुळे, आणि त्या फिलिंग्स मधनं व्हायब्रेशन्स काय येतात, तेच व्हायब्रेशन्स युनिव्हर्स कॅच करत असतं. त्याच्यावरूनच ठरवत असतं फ्रिक्वेन्सी माणसाची काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, आणि मग ती व्हायब्रेशन्स त्या गोष्टीमध्ये कन्वर्ट करून तेच तुम्हाला पाठवत असतं. जसं मी आजारी आहे, मी आजारी आहे म्हटलं, तर त्याच्यातून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निघणार आहेत, फिलिंग्स निगेटिव्ह येणार आहेत, व्हायब्रेशन्स निगेटिव्ह येणार आहेत, आणि तेच व्हायब्रेशन युनिव्हर्सला जाणार आहे आणि तो बघेल की अरे हा, या व्यक्तीला आजार पाहिजेत, आजार पाहिजेत, अजून आजार देऊ. असंच होतं ना. असंच होतं. सायन्स हे असंच आहे. आपण पण एक एनर्जी आहोत, जी ब्रह्मांडामध्ये देखील भरपूर एनर्जी आहे. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ही एनर्जीनेच भरलेली आहे. त्यामुळे आपण जे काही अफर्मेशन देत आहोत, जे काही आपल्या डेली लाईफमध्ये जे पण काही वाक्य बोलत आहोत, ते आपल्याला आज ना उद्या आपल्याकडे परत येणार आहेत. तथास्तु म्हणणार आहे युनिव्हर्स. मग आपण ठरवायचं आहे, मी आनंदी आहे आणि मी खूप
आरोग्याने खूप सुदृढ आहे, तब्येतीने चांगले आहे, कसंही म्हणू शकतो. तिथंच मी आजारी आहे, मला बरं वाटत नाही, ह्याच्यापेक्षा आपण शब्द बदलले तर बघा तुम्हाला काही दिवसामध्ये इतके चेंजेस दिसायला लागतील तुमच्यामध्ये. पैसा ज्यांच्याकडे नाही आहे, आपण सतत काय म्हणत असतो पैशाला घेऊन, आज कुठेतरी जायचंय, फिरायला जाऊया चला, पैसे नाहीत रे. कुठेतरी बाहेर काय जाऊ, पैसे नाहीत रे. पैसे काही झाडाला लागलेत का? पैशाचं नाटक करता येतं का? पैसा चांगला नसतो बाबा. जास्त पैसा कमवला की काय म्हणतात, जास्त पैसे कमवलं चांगलं नसतं, माणसाचं मन बदलतं, माणसं बदलतात. पैसा जास्त नसलेलाच बरा आहे ना. पैशापेक्षा काय काय म्हणतात ते, सुख पैशाला खरीदता येत नाही. मग पैशाबद्दल आपण काय दिलेलं आहे, एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स त्याला दिलेले आहेत. बरोबर आहे. आज माझ्या घराकडे कुणी आलं, सपोज आज माझ्या घराकडे कुणी आलं, मी दरवाजा उघडला आणि म्हटलं की तू चांगला नाही आहेस, तू माझ्याकडे काय येतोयस, बरोबर आहे. किंवा अरे तू आत्ताच आलास, असं जरी येऊन बोललो तर तो येऊन भले एक 5 मिनिटं चहा पिऊन जाईल निघून, पण तू परत नेक्स्ट टाइम येईल का आपल्याकडे? नाही येणार आहे. अगदी पैशाचं देखील असंच आहे, कारण पैसा पण काय आहे, एनर्जी आहे. त्याला देखील व्हायब्रेशन्स कळतात, त्याला देखील आपले थॉट्स व्हायब्रेशन मध्ये कन्वर्ट करता येतात. मग पैशाला आपण जर का अशी एनर्जी पाठवत असो, असे जर व्हायब्रेशन्स पाठवत असो, तर पैसा माझ्याकडे येणार आहे का? इन्स्टेड ऑफ दॅट आपण मी काय म्हणणार आहे, पैसा माझा चांगला मित्र आहे. मी पैशासाठी चुंबक आहे, म्हणजे मी मनी मॅग्नेट आहे. पैसा माझ्याकडे चारही दिशांनी येत आहे. पैसा चांगल्या मार्गाने माझ्याकडे येत आहे. पैसा भरभरून माझ्याकडे येत आहे, हो की नाही? अशा जर गोष्टी तुम्ही पैशाच्या ह्या असे शब्द वापरण्या, निगेटिव्ह वापरण्यापेक्षा जर पॉझिटिव्ह वापरला तर बघा तुमच्या अकाउंटमध्ये भरभरून पैसा असेल, खिशामध्ये भरभरून पैसा असेल. आपण नेमकं काय बोलायचंय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. येस, थिंक पॉझिटिव्ह, टॉक पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. चलो काही अफर्मेशन्स बघूया आपल्याला. त्यामध्ये तुम्ही बघायचंय तुम्हाला कुठलं योग्य आहे, कोणतं तुम्हाला करायचं आहे. तर अफर्मेशन बद्दल एक डॉक्टर मसारू इमोटो हे पण एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी देखील एक रिसर्च केला होता की शब्द किती प्रभावी असू शकतात, आपल्या लाईफमध्ये शब्द किती प्रभाव घालू शकतात किंवा इतर व्यक्तींसाठी. खूप वेळा आपण काय करतो असतो, इतरांना देखील असं गोष्टी बोलत असतो की त्याच्यावर देखील त्यांच्या आयुष्यावर तो परिणाम होतो. तर ते शब्द कसे असू शकतात बघा. त्यांनी काय केला, एक राईस शिजवलेला भात तो 3 वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवला. तो कंटेनर पब्लिकमध्ये ठेवला आणि त्यांनी येणार जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की एकावर लव लिहिलंय, नथिंग लिहिलंय, हेट लिहिलंय. तर लव लिहिलेल्या कंटेनरला तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी बोला, जसं की तुम्हाला खूप आवडतो, तुझी चव खूप छान आहे, मला रोजच्या रोज मी माझ्या जेवणामध्ये भात असतो आणि मला भात खूप आवडतो. ठीक आहे, ह्या वाक्य बोला, असे काही वाक्य बोला. नथिंग आहे तिथं काहीच बोलू नका, इग्नोर करा. आणि हेट तिथं तुम्ही जे तुमच्या मनामध्ये आहे ते बोला. मग काही लोक बोलू शकतात की तुझ्यामुळं वजन वाढतं, हा, तू मला अजिबात आवडत नाही आहेस, तुझी चव खूप खराब आहे. खूप काही गोष्टी तिथं ह्या तिन्ही प्रकारे लोकांनी केल्यानंतर लक्षात आलं की काही दिवसामध्ये लव जो लिहिलेला भात होता तो व्यवस्थित होता. नथिंग वाला भाग थोडासा खराब झालेला दिसतो इथे, आणि हेट वाला दिसतं की आतमध्ये बुरशी वगैरे लागल्या, खराब झालेला आहे. शब्द आपल्या आयुष्यात देखील असाच प्रभाव टाकत असतात. असाच प्रभाव आपल्या शरीरावर देखील होत असतो. असाच प्रभाव आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काही बोललो तर त्याच्या आयुष्यात देखील असाच प्रभाव पडू शकतो. त्यामुळं आपले शब्द खूप महत्वाचे आहेत. शब्द हे बाणासारखे असतात. म्हणतात ना, एकदा गेले की तो परत येत नाही. हे का म्हटलं जातं? पूर्वी काही लोकांना ह्या गोष्टी भले एक्सपेरिमेंटली काही सांगता आलं नाही, पण ते अशा गोष्टी पूर्वी पण पासून झालेल्या आहेत, प्रयोगात आलेल्या आहेत, लोकांनी एक्सपिरियन्स केलेले आहेत. म्हणून तेच आपल्याला सांगत असतात की शब्द जपून बोलायचे, विचार करा 10 वेळा बोलायच्या आधी, हो की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा,
काही अफर्मेशन, जनरल अफर्मेशन्स आहेत. हे तुम्ही काय करायचंय, जेव्हा मी व्हिडिओ शेअर करेन, स्टॉप करा, पॉज करा, त्याच्यामध्ये हे सगळे लिहून घ्या. तुम्हाला अजून काही नवीन अफर्मेशन्स तयार करायचे असतील, जे काही तुमचे गोल्स ड्रीम्स नुसार जे काही तुम्हाला करायचे असतील, काही लोकांना करिअर वाईज करायचं असेल, काही लोकांना ड्रीम जॉबसाठी, ड्रीम होमसाठी, ड्रीम कारसाठी, ड्रीम बाईकसाठी, ठीक आहे, काही लोकांना ज्वेलरी घ्यायचं असेल, काही लोकांना आपला बर्थडे मोठ्याने सेलिब्रेट करायचं असेल, काही लोकांना 2 BHK 3 BHK बंगलो घ्यायचा आहे. आपले जे काही ड्रीम्स आहेत त्या ड्रीम्स नुसार तुम्ही पण देखील असे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तयार करू शकता. फक्त हे काही जनरल अफर्मेशन्स आहेत जे तुम्ही डेली म्हणायचे आहेत तुम्हाला. याच्यातून तुमच्या लाईफमध्ये प्रचंड प्रमाणात फरक पडणार आहे. हे अफर्मेशन्स आहेत जे जनरल आहेत. मी आनंदी आहे, मी सुंदर आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी सकारात्मक आहे, मी नम्र आहे, मी हुशार आहे, मी दयाळू आहे, मी यशस्वी आहे. आणि शेवटी काय म्हणायचंय, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 3 वेळा युनिव्हर्सला धन्यवाद प्रत्येक अफर्मेशन नंतर म्हणायचंच आहे. आता ज्यांना पैसा नाही आहे, पैसा येत नाही माझ्याकडे म्हणतात, सतत आम्ही किती पण कष्ट केले तरी पैसा मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी काय आहे, बँक खात्यात दररोज सहजपणे पैसे येत आहेत. माझ्या बँक खात्यात दररोज सहज, अगदी सहज, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला पैसे मिळतात, पण त्यासाठी माहित असतं मला की किती दिवस रात्र मी जागलेत, किती काय म्हणतात त्याला, रक्ताचं पाणी म्हणतात नाही भरपूर जण जुनी लोक, तर किती मी त्याच्यासाठी जीव वाटवलाय हे मला माहित असतं. अशा गोष्टी न करता की बँक माझ्याकडे सहजपणे पैसे येतात बँक खात्यात, म्हणजे मी घरात बसलोय आणि पैसे यायला लागलेत का, नाही, मी कष्ट करतोय. पण ब्रह्मांड काय करेल की काही दिवसानंतर तुमच्या समोर अशा काही अपॉर्च्युनिटीज येतील की तुम्हाला अगदी कमी कष्ट करावे लागतील आणि त्याच्यातून भरभरून पैसा मिळायला लागेल. अशा पण गोष्टी असतात. मी माझ्या बँक खात्यात मोठी रक्कम आकर्षित करत आहे. माझे बँक खाते ओव्हरफ्लो झालेलं आहे. मी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे. आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम म्हणतो आपण, की आज कुठेही बाहेर गेलो, मी प्राइस टॅग न बघता मला आवडलेली गोष्ट मी घेतली. जसं मी गेलोय मॉलमध्ये, गेलो ड्रेसमध्ये, अरे वा छान, मला ड्रेस आवडलाय, पण पहिला काय म्हणजे किंमत बघ, किंमत बघ किती. हे फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. पहिला मला जे काही आवडलंय ते मी घेतलं, बघितलं आणि मग प्राइस टॅग बघितली. प्राइस टॅग भले जरी जास्त असेल तर ते मला मॅटर करत नाही. हे माझं काय आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे. आणि मी ती घडी बाय केली, घेतली, खरेदी केली. हे फायनान्शियल फ्रीडम. आज वाटलं तुला आज मला कामावर जायचं नाही आहे, 2 दिवस मस्त फिरायला जाऊ कुठेतरी, फॅमिली चला बसा गाडीत निघून जाऊ, हे फायनान्शियल फ्रीडम आहे. ठीक आहे. तर मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, स्वतंत्र होण्यासाठी पात्र आहे. माझ्याकडे येणाऱ्या पैशांबद्दल मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. हे खूप महत्वाचं आहे. मगाशीच सांगितले की आपण काय म्हणू शकतो, ग्रेटफुलनेस सांगितलं. मी का कृतज्ञ असलं पाहिजे, एखाद्या गोष्टीसाठी ग्रेटफुल असलं पाहिजे. तर हे असणं खूप महत्वाचं आहे. जे काही आपल्याला मिळत आहे त्याच्यासाठी कृतज्ञता बाळगणं पण गरजेचं असतं. ब्रह्मांडाचा आभार मानणं गरजेचं असतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परत श्रीमंत व्हायचंय, पैसा भरपूर पाहिजे, मी श्रीमंत आहे, पैशासाठी चुंबक आहे, पैसा माझ्यावर प्रेम करतो, पैसा हा माझा चांगला मित्र आहे, पैसा माझ्याकडे सगळीकडून आकर्षित होतोय, मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शेवट नेहमी कसा करायचा, अगदी आनंदाने आणि सहज मिळालेला आहे. तुम्हाला जे काही लिहायचं असेल, किंवा मी खूप आनंदी आहे, आभारी आहे आणि सहज पैसा माझ्याकडे येत आहे, ह्याच गोष्टी. कुठलीही गोष्ट आहे की घर जर एखादं मॅनिफेस्ट करायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅनिफेस्ट करता की हे माझं स्वप्नातलं घर अगदी सहज आणि आनंदाने मिळालेलं आहे. स्वप्नातली माझी कार ही अगदी सहज आणि आनंदाने मिळालेली आहे. ठीक आहे. माझा ड्रीम जॉब अगदी सहज आणि आनंदाने मिळाला आहे, पण मी त्याच्यासाठी कष्ट करतोय. पण युनिव्हर्स असं एखादा सोर्स देईल तुम्हाला की अगदी सहजपणे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. ठीक आहे. जे म्हणतात की माझं नशीबच खराब आहे, मला नशीब कधी साथ देत नाही, काय नशीब घेऊन जन्मलोय बाबा, मला काय माहिती नाही, माझ्याच आयुष्यात अशा गोष्टी होतात, तर त्यांच्यासाठी लक फॅक्टर म्हणतो ना, दैवी वेळ, तर ही वेळ साथ देण्यासाठी काय आहे की माझ्या आयुष्यात दैवी वेळेवर माझा पूर्ण विश्वास आहे. दैवी वेळेवर माझा पूर्ण विश्वास आहे. ब्रह्मांड मला योग्य मार्गावर नेत आहे. माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत.
म्हणूनच काय करायचंय की तुम्हाला हे अफर्मेशन्स म्हणायचे आणि सोडून द्यायचंय. कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल हे विचार करायचा नाही. आपण आपल्या कामात राहायचंय. मी 10 मिनिटं 15 मिनिटं ही जे तुम्हाला यातले कुठलेही योग्य अफर्मेशन वाटतात 10-15 मिनिटं डोळे बंद करा, ते म्हणत राहा, किंवा हेच ह्यातले जे तुम्हाला योग्य वाटतंय त्याचं रेकॉर्डिंग करा, व्हॉइस रेकॉर्ड करा तुमच्या आवाजात आणि हेडफोन लावून ते ऐकत राहा. सकाळी ऐका, झोपताना ऐका, दिवसभरात कधी वाटेल त्यावेळेला ऐका तुम्हाला. ठीक आहे? अशा पद्धतीने करू शकता, किंवा ह्याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या मिरर समोर लावू शकता, किंवा जिथं तुम्ही वर्किंग टेबल आहे तुमचा त्याच्या समोर जिथं लक्ष नेहमी जातं तिथं लावू शकता. खूप सगळे सोर्सेस आहेत तुम्हाला जे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेट होण्यासाठी. तुम्ही जर सतत त्या गोष्टी आपल्या नजरेसमोर राहिल्या तर काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेट होतात. तुम्ही मोबाईलच्या वॉलपेपरला लावू शकता, जेव्हा स्क्रीन ऑन करतो तेव्हा ते दिसेल तुम्हाला. ठीक आहे? तर जी काही गोष्ट तुम्हाला अचीव करायचे ते तुम्ही लिहून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला डेली हे काम करायचं आहे. बघा आता वर्कलोड वाढत चाललाय तुमचा. कालची एक हे क्षमादान मेडिटेशन, आजचं हो ओपोनोपोनोची प्रेयर आणि ह्या 3 गोष्टी आता तुम्हाला 10-10 मिनिटं म्हणजे तुमचा अर्धा तास इथून पुढे बिझी राहणार आहे आणि 10 मिनिटं म्हणजे 40 मिनिटं धरून जायचे की 10 मिनिट फक्त डोळे बंद करून श्वास घेत राहायचा आणि श्वासाकडे लक्ष ठेवत राहायचंय. काही करायचं नाही तुम्हाला. विचाराले येऊ देत, विचार गेले की जाऊ देत. 10 मिनिट फक्त काय करायचे, सुरुवात पहिली इथून करायची. सुरुवातीला 10 मिनिट बसलो, मी आंघोळ केली, फ्रेश झालो, 10 मिनिट बसलो, डोळे बंद केले, जसं मी श्वास सांगितलं तशा पद्धतीने श्वास घ्यायचा आहे, फक्त लक्ष ठेवत राहायचंय श्वासावर. श्वास आलाय, श्वास चाललाय, श्वास आलाय, श्वास चाललाय, 10 मिनिटं एवढंच करायचं. ठीक आहे? इथून पुढं. आणि मग 10 मिनिटानंतर तुम्हाला जे काही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या 10-10 मिनिटं तुम्ही करू शकता. 10 मिनिटं तुम्ही क्षमादान मेडिटेशन करा, जे तुम्हाला लोकांना क्षमा करायचे जे त्रास देतात तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला हो ओ पोनो प्रेयर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 4 वाक्य श्वासासोबत म्हणायचे आहेत. आणि हे ठीक आहे, इथून पुढचे 40 मिनिटं तुमचे बुक झालेले आहेत. आता ज्यांना असं वाटतंय की मला नाही बाबा वेळ मिळत आहे, तर तुम्ही रोज जर 6 वाजता उठत असाल तर 5 वाजता उठायला सुरू करा. आपल्या आयुष्यात चेंजेस हवे असतील तर आपल्याला तितकं तर गोष्टी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे? ह्या काही अफर्मेशन्स आहेत. तर आता कुणाला काही विचारायचं आहे? बोला पटपट.